सो हे मित्रांनो, आपण चाललेलो आहे गाडीची सर्व्हिसिंग करायला, बिकॉज गाडी आपली पिकअप द्यायला कमी म्हणजे पिकअप कमी देते आता. सो बघू आपण पुढं काय होतं. सो आपण आजचा डेचा ब्लॉग बघू. आज कॉम्पिटिशन आहे. आज 30 तारीख आहे, शनिवारी संध्याकाळी तुम्हाला खूप मजा येईल. आणि का कॉम्पिटिशन असणार आहे. टाटा जास्त नाही, मी आणि माझे 2 मित्र गाडी सर्व्हिसिंग टाकायला. माझी टाकायची, पण 3 जण जाणार. रे बाळा, बसले झाला. दुपारी 2 वाजता मला गाडी भेटली सर्व्हिसिंग करून. आपण आलो एक्सपॅक्टरला कटिंग करायला. आणि कटिंग करताना आपल्याला भेटले आपले मोगॅम्बो. आपलं सॉरी, दाढी करायला आलाय बाबा. दाढी करायला आलाय. दाढी कटिंग झाल्यावर असं दिसत होतं. कसं वाटतं माझा हेअरकट? थोडं ह्यावेळेस नवीन केलंय. टाकू नको का नको टाकू? यावेळेसच्या बॅनरमध्ये शिवम झळकून आलेला आहे, कारण का 5 टाइम ऑलिम्पिया चॅम्पियन झालेला आहे. आता नीट ऐका श्री भाऊ आणि मागचा जो बिल्डर वेगळे नाहीत, सेम आहेत. स्टेजवर थांबून आम्ही तिघांनी थोडीफार केली पोजिंग, चेकआउट करायला की कसं दिसतं व्हिडिओमध्ये. रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते हैं, नाम है शहंशाह. शुभम भाऊ यांचे सरसे स्वागत. मला श्रीने खूप त्रास दिला. सारखा बोलत होता, नाही जॅकेट काढ आणि पोजिंग कर, मला दाखव एकदम, मग कॉम्पिटिशनच्या वेळेस बघता येईल. त्याला बोललो हो मी पोजिंग करतो, पण जॅकेट घालूनच करतो. मग थोडीफार केली पोजिंग व्हिडिओ हे करण्यासाठी. खूप वीक फील होत होतं पार्टिसिपेंट्सला, कारण का सकाळपासून खाल्लेलंही नव्हतं खूप काय, आणि पाणीही नव्हतं पिलं. सर्व काय तयारी झाली होती. त्यानंतर हा कॉम्पिटिशन चालू व्हायच्या आधीचा सन्नाटा. त्यानंतर आतमध्ये आपण पाहिलं की पोरं फुल गॉसिप चालले, आणि जिम बंदही असून दादूस जिम करत होता. बॅक स्टेज सर्व पार्टिसिपेंटनी बॉडी पंप करायला सुरुवात केली. दिल जले सरप्राईज काहीतरी म्हणतो. कॉम्पिटिशन आहे, सेकंड टाइम आहे माझी. बॉडी नाही आपली एवढी खास, पण पार्टिसिपेशन महत्वाचं असते. जिंकणं नंतरच आहे. विशालला पण घे यार, ह्याच्यावर काहीतरी जास्त नाही. दादूच मला मदत करतो. हात बीत दाखव जरा काहीतरी. हात असा हात दाखव यार. फुल पोरं जोमात. सर आहेत कोमत म्हणजे फुल पोरं जोमात सर आहे कोमत. आम्ही सगळे पार्टिसिपेट होतो. सगळ्यांची खूप तयारी चाललेली, आणि बॅकग्राऊंडमध्ये आपले रोहित भाऊ असे पोजिंग करत होते. या बिल्डरचं नाव आहे बंटी. याच्या आधी पण खूप कॉम्पिटिशन खेळलेलं आहे. हा हे आमचे कोचर आहेत. कोण जाते पहिला नंबर? लाईन इथे फर्स्ट क्वार्टर राइट. Okay, relax. Third. आता फोर्थ म्हणजे स्टँडिंग पोझिशन मध्ये जजेस समोर. या इव्हेंट मध्ये एक महत्त्वाची
हे भाऊ लास्ट लय खूप लास्ट आहे क्लोजिंग बाय रोहित लास्ट आहे मारण्यासाठी हे गुरु आहेत आमचे. गुरु आहेत गुरु जय श्रीराम. एक बोट पाठ व्हिडिओ काढ दुसरा क्वार्टर तुमच्या उजव्या हाताला दुसरा क्वार्टर तुमच्या उजव्या हाताला दुसरा क्वार्टर रिलॅक्स थर्ड क्वार्टर उजव्या बाजूला Relax. Standing position, face the judges. Standing position. पहिला क्वार्टर तुमच्या उजव्या हाताला फर्स्ट क्वार्टर on the right side. Okay, second quarter. Third quarter. Quarter turn, face the judges. Standing position. One minute free posing करायचं आहे तुम्हाला. म्युझिक लावा वेगळं काहीतरी. पॉवर जिम यांनी ही पॉवर वॉर 2013 इंटर जिम बेस्ट फिजिक कॉम्पिटिशन भरवलेली आहे, ज्याचं मेन श्रेय जातं शुभम दादाला. थँक्यू सो मच शुभम दादा, आम्हाला चान्स दिल्याबद्दल. स्टेज कसा आपण परफॉर्म करायचा, फिजिक्स, बॉडी बिल्डिंग ह्या गोष्टी शिकवण्यासाठी आणि जिममध्ये हे असे इव्हेंट्स ठेवण्यासाठी. जर तुम्हालाही जिम लावायची असेल तर जिम आपली लोकेटेड आहे दीप बंगला चौक. आता फक्त 10 कंटेस्टंट दिसतात स्टेजवरती. हे 10 पुढच्या वर्षी डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल अशा पातळीवरती जातील.
मग ही जागा घ्यायला किती जण आता तयार आहे? एकच? बाकीचे कुठे गेले? तर माझा म्हणण्याचा उद्देश हाच आहे की बाकीच्यांनी पण त्यांची म्हणजे स्टेजवर जे आले नाही आले तो पुढचा प्रश्न, पण तुमची शरीर यश जपणं हा तुमचा सगळ्यात मोठा उद्देश आहे. कारण आता जपली तर पुढे टिकतात. पुढे अजून खूप वाईट दिवस यायचे बाकी आहेत आणि हळूहळू आपलं निसर्ग आपणच खात चाललोय, तर त्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. तो ही शरीर यष्टी जपा. मागे स्वतः बजरंग बली आहेत आपल्या. हा तर हे बोलून थांबतो. धन्यवाद. पुणे श्री